नालासोपारा सलग तिसऱ्या दिवशी पूरस्थिती कायम. मुसळधार पावसानंतर बाजारपेठेत कमरेभर पाणी. रस्ते, रेल्वे रूळ बुडाले. जनजीवन विस्कळीत. वसई विरारमध्ये पुराचा तडाखा. सातवली रोडसह शहरातले मुख्य रस्ते पाण्याखाली. नागरिकांचे प्रचंड हाल. पालघरच्या झांझरोळीला पुराचा विळखा. एनडीआरएफ कडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू. 200 नागरिकांचा सुरक्षित ठिकाणी स्थलांतर. मिसिंग लिंकवर पुण्याहून मुंबईकडे येणारी मार्गिका ठप्प. तर घाटात रेल्वे ट्रॅकवर दरड कोसळली. जुना महामार्गही मावळमध्ये पाण्याखाली. मुंबई पुणे जुन्या महामार्गावरील साते फाटाजवळचा रस्ता पाण्याखाली. पुरात वाहून गेला टेम्पो. चालकाला वाचवण्यात यश. मावळच्या दुर्गम भागातल्या पाटण गावात दरड कोसळली. तिघांचा मृत्यू. काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती. एनडीआरएफ कडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू. नाशिक शहरातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर. त्र्यंबकेश्वरसह मोठी मंदिरंही बंद. ढगफुटीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेचा निर्णय. सगळ्या नागरिकांना विनंती आहे की अनावश्यक प्रवास टाळावा. जो कालावधी सातत्याने आम्ही सांगतोय अति पावसाचा आहे किंवा जो कालावधी अधिक वेगानं धावणाऱ्या वाऱ्याचा आहे त्या कालावधीत रस्त्यावर येणं टाळावं. मुख्यमंत्र्यांचं नागरिकांना आवाहन. आळंदीत इंद्रायणी नदीला पूर. माऊलींची पालखी निघते तो परिसर पाण्याखाली. रेस्क्यू ऑपरेशन सुरू. वारकऱ्यांना आळंदीत न येण्याचं आवाहन. आळंदीतील पूरस्थितीमुळे वारकऱ्यांना पुण्यातच थांबण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. काही वारकरी मात्र आळंदीत जाण्यावर ठाम. अयोध्येतील राम मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांचा राजीनामा मंजूर. दान चोरी प्रकरणानंतर दिला होता राजीनामा. उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. याचा फटका पुणे नाशिक महामार्गाला बसलेला आहे. चाकणजवळील वाकी सक्सेस पॉइंट परिसरामध्ये महामार्गावर नदीसारखं पाणी वाहू लागलेलं आहे. त्यामुळे पहाटेपासूनच या महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांब रांगा लागल्याचं दिसत आहे. महामार्गाला आपण पाहतोय नदीचं स्वरूप आलेलं आहे. गुडघाभर पाणी इथे साचलेलं आहे आणि त्यामध्ये काही गाड्या देखील बंद पडत आहेत. गाड्या अडकून पडत आहेत. अशी स्थिती इथे निर्माण झालेली आहे. चाकणमध्ये आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात या परिसरात पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे महामार्गावरील वाहतूक देखील ठप्प झालेली आहे. वाहनांच्या लांब रांगा लागल्याचंही दिसत आहे. अनेक गाड्या देखील या पाण्यामध्ये बंद पडत आहेत. अनेक तक्रारी तसेच समोर येऊ लागलेल्या आहेत आणि वाहनधारकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय. गेल्या 48 तासांमधून उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पुणे जिल्ह्यातील चाकण हे जे औद्योगिक शहर आहे हे चाकण शहर अक्षरशः पाण्याखाली गेले. आपण आता या ठिकाणी पाहू शकताय हा पुणे नाशिक महामार्ग आहे आणि या पुणे नाशिक महामार्गावरती चाकण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले. त्यामुळे या भागातील वाहतूक जी आहे ती पूर्णपणे ठप्प झाली आहे. असं असताना सुद्धा काही वाहन चालक जे आहेत हे अगदी आपल्या जीवावरती उदार होऊन या साचलेल्या पाण्यातून मार्ग करण्यात आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर चाकणमध्ये काल रात्रीपासूनच मोठा जोरदार पाऊस झाला आहे आणि या पावसामुळे चाकणचा हा जो पुणे नाशिक महामार्ग आहे आपण आता सूर्य इलेक्ट्रॉनिक्स असेल किंवा बजाजचं एक शोरूम आहे त्या परिसरामध्ये आहे आणि या परिसरामध्ये हा जो महामार्ग आहे या महामार्गावरती जवळपास कमरा एवढं पाणी साचलेलं पाहायला मिळतंय आणि त्यामुळे काल रात्रीपासूनच ह्या मार्गावरती दोन्ही बाजूने जे आहेत ही वाहतूक ठप्प झालेली आहे. गेल्या 7-8 तासांपासून वाहनांच्या ज्या आहेत त्या मोठ्या लांब रांगा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. खरं तर वाहन चालक त्यामुळे त्रस्त झालेत. कोणत्याही पद्धतीने त्यांना पर्यायी मार्ग या ठिकाणी उपलब्ध नाहीये. त्यामुळे हे जे वाहन चालक आहेत या सर्व वाहन चालकांना आता या ठिकाणी ताटकत उभं राहावं लागले. पावसाचा जो अजून वाढलेला आहे त्यातच हवामान खात्याने जे आहे ते पुणे जिल्ह्याला जो आहे रेड अलर्ट दिला आहे. त्यामुळं पाऊस थांबणार की नाही थांबणार हे आता पाहावं लागणार आहे. त्याचबरोबर पाऊस जर थांबला नाही तर ह्या महामार्गावरती हे जे पाणी साचलंय जे पाणी वाहतंय ते पाणी सुद्धा थांबणार नाही. त्यामुळे आता हे जे वाहन चालक या पाण्यामध्ये अडकून पडलेत हे वाहन चालकांना कधी यातून सुटका मिळणार सगळं पाहावं लागेल. आपण या ठिकाणी पाहू शकताय हा एक ट्रक जो आहे हा ट्रक आता या ठिकाणी या साचलेल्या पाण्यातून
आपला जीव धोक्यात घालून हा ट्रक चालक जो आहे तो मार्ग काढताना आणि या रस्त्यावरून प्रवास करताना दिसतोय। खरं तर प्रशासनाने आवाहन केलंय की कोणत्याही प्रकारचा आततायीपणा वाहन चालकांनी करू नये, आपला जीव धोक्यात घालू नये। असं असलं तरी गेले 6-7 तास हे वाहन चालक जे आहेत, हे वाहन चालक या ठिकाणी पुणे नाशिक महामार्गावरती अडकून पडलेत। त्यामुळे आता वैतागलेले वाहन चालक जे आहेत, जी मोठी वाहनं आहेत, ही मोठी वाहनं या साठलेल्या पाण्यातून सुद्धा मार्गक्रमण करताना पाहायला मिळत आहेत। मात्र हे धोक्यात ठेवू शकतं, त्यामुळे प्रशासनावरती सुद्धा या ठिकाणी मोठा ताण आलेला पाहायला मिळतोय। काही मोटरसायकल चालक सुद्धा या ठिकाणी आततायीपणा करताना पाहायला मिळत आहेत। मात्र हा जो प्रयत्न आहे हा जीवाशी बितू शकतो। त्यामुळे आम्ही न्यूज 18 मराठीच्या माध्यमातून विनंती करतो की असा आततायी प्रयत्न करू नये। आपण पाहू शकताय या ठिकाणी अजून एक ट्रक जो आहे, तो अजून एक ट्रक या साठलेल्या पाण्यातून आपला मार्ग काढत हा रस्ता पार करण्याचा प्रयत्न करतोय। ट्रक असतील किंवा मोठी वाहनं असतील, या मोठ्या वाहनांना या साठलेल्या पाण्यातून मार्ग काढता येतोय, तो सुद्धा धोक्याचा आहे। मात्र जी छोटी छोटी वाहनं आहेत, ही छोटी छोटी वाहनं या ठिकाणी गुंतून पडलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत। गेली 7-8 तासांपासून हे वाहन चालक जे आहेत, हे वाहन चालक या ठिकाणी गुंतून पडलेत। पुणे नाशिक महामार्गावरती चाकण परिसरात साठलेलं हे जे पाणी आहे, हे पाणी आता कधी ओसरणार हे पाहावं लागणार आहे। त्यातच या भागात अजूनही जोरदार पाऊस सुरू आहे आणि हवामान खात्याने जो अंदाज दिला आहे रेड अलर्टचा, त्यामुळे पाऊस थांबणार की नाही हा मोठा प्रश्नचिन्ह आहे। पाऊस जर थांबला नाही तर मग या पुणे नाशिक महामार्गावरील चाकण परिसरात जे पाणी साचलंय हे पाणी ओसरणार नाही आणि त्यामुळे गेले 7-8 तास या महामार्गावरती जे वाहन चालक अडकून पडलेत त्यांना अजून किती काळ या ठिकाणी वाट पाहावी लागणार, आता याचं उत्तर येणारा काळच देईल। सचिन तोडकर, न्यूज 18 मराठी, चाकण, पुणे। मुंबईमध्ये कशी परिस्थिती आहे ते आपण पाहिलं। राज्यात मुसळधार पाऊस बरसतोय आणि पुढील काही तासांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना सतर्कतेचं आवाहन केलंय। मुंबईमध्ये समुद्रामध्ये मोठी भरती आहे, तर इंद्रायणी नदीला पूर आलाय, जिथून पालखी निघते तिथं पाणी भरलंय। तर राज्यामध्ये ठिकठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना देखील समोर येत आहेत। दरम्यान मुख्यमंत्री फडणवीसांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कार्यालयामध्ये जाऊन सध्याच्या परिस्थितीची आणि उपाययोजनांचा त्यांनी तपासणी केली आणि आढावा घेतलाय। पुढील 3 दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे, त्यामुळे नागरिकांनी आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये असं आवाहन केलं जात आहे। त्याचसोबत आळंदीतील पूरस्थितीमुळे वारकऱ्यांनी पुण्यातच थांबण्याचं आवाहन देखील मुख्यमंत्र्यांनी केलं आहे। तर तिकडे नाशिकमध्ये उद्या त्र्यंबक रोडवर ढगफुटीचा इशारा देखील देण्यात आलेला आहे। दरम्यान मुख्यमंत्र्यांनी काय आवाहन केलंय ते आपण पाहूयात। अनावश्यक प्रवास टाळावा, सोसाट्याचा वारा असताना घराबाहेर जाणं टाळा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी सर्व जनतेला केलेलं आहे। अत्यंत गरज असेल तरच प्रवास करा आणि झाड पडण्याच्या सध्या ज्या घटना घडत आहेत त्याच पार्श्वभूमीवर झाडाखाली उभं राहणं टाळा असं देखील मुख्यमंत्री म्हणाले। खासगी कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम करावं अशा सूचना देखील त्यांनी केलेल्या आहेत। जिल्हाधिकारी, आयुक्त, पोलिसांना सहकार्य करा असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे। शाळा कॉलेजबाबत संध्याकाळी निर्णय घेणार असल्याचं त्यांनी म्हटलं। तर पूर स्थितीमुळे वारकऱ्यांनी आळंदीत जाऊ नये असं आवाहन देखील त्यांनी केलेलं आहे। वारकऱ्यांनी आळंदीऐवजी पुण्यातच थांबावं असं मुख्यमंत्र्यांनी आवाहन सर्व वारकऱ्यांना केलं आहे। माझी सगळ्या नागरिकांना विनंती आहे की अनावश्यक प्रवास टाळावा। जो कालावधी सातत्याने आम्ही सांगतोय अति पावसाचा आहे किंवा जो कालावधी अधिक वेगानं धावणाऱ्या वाऱ्याचा आहे, त्या कालावधीत रस्त्यावर येणं टाळावं। अत्यावश्यक असल्याशिवाय लोकांनी त्या ठिकाणी अशा पद्धतीनं कम्युटेशन करू नये अशा प्रकारची सर्वांना विनंती आहे। विचार केलाय, जनतेलाही विनंती आहे की विशेषतः झाडं वगैरे, कारण ज्यावेळेस 70च्या स्पीडनी वेगाने त्या ठिकाणी वारा वाहील त्यावेळी वेगवेगळ्या संभावना आज ज्या आपण अपेक्षित केल्या नाहीत त्या देखील होण्याची शक्यता आहे। त्यामुळे त्याची काळजी घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। खरं म्हणजे जो काही महिन्याभराचा ॲव्हरेज असतं त्या ॲव्हरेज एवढा पाऊस केवळ 4 दिवसात मुंबईमध्ये पडलेला आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात आपल्याला ही हानी जी आहे ती हानी होताना या ठिकाणी दिसते। यासोबत रायगडमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस आहे। रायगडच्या सगळ्या आपल्या पश्चिमी घाटाच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस आहे। आपल्याला कल्पना आहे की कालही महाबळेश्वरचा भाग असेल,
लोणावळ्याचा सगळा भाग असेल, या भागामध्ये प्रचंड मोठा पाऊस म्हणजे ॲव्हरेजपेक्षा कितीतरी पट जास्त पाऊस हा आपल्याला झालेला पाहायला मिळाला. सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे, पण सुदैवाने त्याचं डिसिल्टिंग झाल्यामुळे धोक्याची पातळी ओलांडल्यानंतरही अजून शहरांमध्ये पाणी शिरलेलं नाही किंवा ते आपण थांबवू शकलेलो आहोत, पण अजूनही त्याच्याकडे लक्ष आहे. काही नद्यांनी जवळपास 4 ज्या महत्त्वाच्या नद्या आहेत त्या 4 नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे त्यातनं ज्या काही अडचणी आहेत त्या दूर करण्याच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात त्याच्याकडे लक्ष देणं हे चाललेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचा जो अलर्ट आहे तो उद्याचा अलर्ट नाशिकला आहे. एक अतिशय मोठा लो प्रेशर बेल्ट हा नाशिकमध्ये त्या ठिकाणी तयार होतोय. मेजर डिप्रेशन ज्याला म्हणतात ते तयार होत आहे. या मेजर डिप्रेशनमुळे जो काही नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा मधला भाग आहे या भागामध्ये ढगफुटी उद्या संभावित आहे किंवा त्या प्रकारचे निर्देश आपल्याला प्राप्त झालेले आहेत. ही ढगफुटी देखील मेजर ढगफुटी असू शकते. जवळपास 300 mm पाऊस या ढगफुटीमुळे या सगळ्या भागामध्ये होऊ शकतो. नाशिकच्या बऱ्याच मोठ्या भागामध्ये तो होऊ शकतो. त्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने मोठ्या प्रमाणात तयारी केलेली आहे. शाळांना सुट्टी देणं असेल किंवा जिथे पाणी साचू शकतं अशा भागात काम करणं असेल, नाशिक शहर असेल किंवा नाशिक जिल्हा असेल, जो ग्रामीणचा भाग आहे तो भाग असेल, या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे अशा प्रकारच्या क्लाउड ब्रस्टमुळे जी परिस्थिती येऊ शकते त्याचं अँटिसिपेशन करून बऱ्याचशा उपाययोजना त्या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत.